राष्ट्रवादीतल्या बदललेल्या समीकरणांची आणि राष्ट्रवादीबाबत सुरू झालेल्या माइंड गेमची ही बातमी आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवारांनी त्यांची धुरा हाती घेतली आहे। मात्र सुनेत्रा पवारांना केंद्रस्थानी ठेवत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवारांना लक्ष्य केल्यानं दुखावलेल्या आणि संतापलेल्या रोहित पवारांनी आता थेट राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांनाच लक्ष्य केलंय। राष्ट्रवादीतले 4 नेते सुनेत्रा काकींना कंट्रोल करू पाहत आहेत, मात्र हे आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। त्यामुळे विलिनीकरणाचा वाद कायम असतानाच आता कंट्रोल गेमचा वाद उफाळून आलाय। त्यांचं मत आणि सगळ्यांचं मत तेच ते 4 यांच्याबद्दल त्या ठिकाणी असावं, याच्या पलीकडे दुसरं कुठलं नाही। आणि एका महिला आमदारांनी ते बोलून दाखवलं, ते एका व्हिडिओवर आलं आणि ते लोकांपर्यंत पोचलं। याच्यावरनं समजून घ्या की एखाद्या नेत्याला जर आमदारांपासूनच लांब काही लोक ठेवत असतील, ते 4 लोक ठेवत असतील, तर मग बाकीच्यांचं काय। तरी दादा हे दादा असल्यामुळे त्या गोष्टी तशा होऊन देत नव्हते, पण तरी जर होत असेल तर काकींनी सुद्धा कुठेतरी सांभाळून राहिलं पाहिजे, एक पुतण्या म्हणून त्या ठिकाणी विनंती करतो। आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत। त्याच्याच बरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत। त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय। अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं, जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कोणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही। आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय। आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे। पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो। दरम्यान रोहित पवारांच्या टीकेवर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पलटवार करताना नेमकं काय म्हटलंय ते बघूया। सुनेत्रा वहिनी समजा जर का राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या तर अख्खं कुटुंब त्यांच्याबरोबर प्रेमापोटी आलंच तर बाहेर, परंतु त्यांनी तर पळ काढला। सुनेत्रा वहिनी देशाचं नेतृत्व करू शकतात, दादांनंतर अचानक त्यांच्यावरती जबाबदारी आली तर कुटुंब प्रमुख म्हणून किंवा कुटुंब म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी त्याच वेळेला उभं राहायला पाहिजे होतं, पण तसं काही दिसत नाही। पण आता जो कब्जा करण्याच्या दृष्टिकोनातून जो आपला त्यांचा प्रयत्न चालला होता तो कुठेतरी आता तो शमलेला दिसतोय। म्हणून आता हा चालवणार पक्ष, आता तो चालवणार, कधी तटकरे साहेबांना, कधी प्रफुल्लबाईंना, कधी दुसऱ्या कार्यकर्त्यांना, भुजबळ साहेबांना, यांना टार्गेट करण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे। दादा गेल्यानंतर ना कुणाला दुःख नाहीये, कुणाला वेदना नाहीयेत, हे प्रत्येकालाच आहे। आणि सर्वांची भूमिका, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट होती की दादांच्या पश्चात उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी असल्या पाहिजे। आणि स्वतः तटकरे साहेब, प्रफुल्लबाई किंवा आम्ही सर्वजण ती जबाबदारी सुनेत्रा वहिनीने घ्यावी याकरता आग्रही होतो। त्यांनी ती जबाबदारी घेतली। आमच्या पक्षात काय चाललंय, आमच्या पक्षात उद्या स्थान कोणाला काय असणार आहे हे आमच्या पक्षातले नेते सक्षम आहेत, ते त्यांचा निर्णय करतील। दरम्यान छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते काल तेही बघूया। कई सारी बातें जो अलग अलग चर्चाएं तुरंत शुरू हुई। सामने दादा का पार्थिव था और मीडिया में खबरें और चली थी, कोई रुकने के लिए तैयार नहीं था। बड़ी दुख की बात है, ताई का जो है हमने शपथ समारोह हुआ, उसके ऊपर चर्चा, इतनी जल्दी क्या थी, इतनी जल्दी क्या थी। अरे भाई इतनी जल्दी क्या थी, तो पहले 2 घंटों में ही आपने तो मर्जर की बात शुरू की, तो इतनी जल्दी क्या थी, तब तो जल्दी नहीं थी। तो 4 दिन के बाद अगर, अरे भाई आपने तो कई बार देखा है, दिल्ली में है, इधर है, उधर है, उसी दिन अंत्यविधि पूरा नहीं होता उसके पहले जो है सौगंध ली जाती है, तो क्या गलत था भाई।
महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारला. क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्यानं सुनेत्रा पवारांशी निगडीत कंपनीसह दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उर्वरित 70 जणांना क्लीन चिट मिळाली. तर तिकडे अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी FIR नोंदवत अधिक सखोल चौकशीच्या मागणीसाठी रोहित पवारांची धावाधाव आजही पाहायला मिळाली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट घेत अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीसाठी पाठिंबा देण्याची मागणी यावेळी रोहित पवारांनी केली आहे. अजित पवारांचा अपघात धोक्याने झाला की धोक्याने असा सवाल करत राज ठाकरेंनीही अपघातावर शंका उपस्थित केली. तर FIR का नोंदवला जात नाही हा प्रश्न विचारत काहीतरी काळबेरं असल्याचा संशय राज यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे ब्लॅक बॉक्स बाबतही त्यांनी भाष्य केलं. याआधी रोहित पवारांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, बारामती पोलीस स्टेशन आणि पुण्यामधल्या CIDच्या कार्यालयात धाव घेत अपघाताच्या तपासावर बोट ठेवलंय. प्रश्न असा आहे की अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरत आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या अपघाताच्या मागे. मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात हा धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाही आहे. सरकारी दबावामुळे FIR जर नोंदवला जात नसेल तेही अजित पवारांसारख्या व्यक्तीसाठी, तर याच्यात काय नेमकं काळबेरं आहे ते मला असं वाटतं सरकारला सांगावं तर लागेलच निश्चित. तर त्याच्यामुळेच काय होतंय की त्या असल्या सर्व गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहेत किंवा नाचत आहेत. 3 ठिकाणी प्रयत्न केला आणि 3ही ठिकाणी जर समजा नकार दिला जात असेल तर मला असं वाटतं की त्या काय शासकीय ती जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरती दबाव आहे. आज सुनेत्रा वहिनी तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा FIR आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही FIR घेऊ नका. पण अधिकाऱ्यांना जर समजा सरकारच सांगत असेल की करून घ्यायचं नाही तर तुम्ही अधिकाऱ्यांना काय दोष देणार? नाही, आता मला असं वाटतं की त्यांनी हा प्रश्न, विधानसभा अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये ही गोष्ट मांडावी. उद्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला मला असं वाटतं राष्ट्रवादीच्या खासदारांनी ते प्रश्न तिकडे उपस्थित करावे. आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे. मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजेत, पण सुनेत्रा वहिनी देखील बोलल्या पाहिजे. दरम्यान राज ठाकरेंच्या भेटीनंतर रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलंय तेही जाणून घेऊया. दादांचा विषय असल्यामुळे लगेचच्या लगेच मला तिथं वेळ मिळाला. आज इथं आल्यानंतर बराच वेळ त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली. त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला. त्यांनी सांगितलं की दादांना मी ओळखत होतो, जवळून आम्ही काम केलेलं आहे, जेव्हा केव्हा भेटायचो आम्ही तेव्हा बोलायचो. दादा असले काय नाही तर कुणी असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काय करावं लागेल ते मी आमच्या लेवलला त्या ठिकाणी करू. तर रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांची देखील आज भेट घेतली आहे. दोघांमध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. यावेळी त्यांनी अपघाताबद्दलचे रिसर्च पेपर आणि कागदपत्र मुख्यमंत्र्यांना दिली. अपघाताच्या चौकशीत पारदर्शकता यावी या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांकडे बाजू मांडावी असं आवाहन रोहित पवारांनी केलंय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आणखी काही कागदपत्रांची मागणी केल्याचंही रोहित पवारांनी म्हटलं. होम मिनिस्टर साहेब असतील, प्रधानमंत्री साहेब असतील आणि जे योग्य असे जे कोणी तिथं असणारे मंत्री नेते आहेत त्यांच्याशी थोडासा पाठपुरावा करून याच्यामध्ये पारदर्शकता या एन्क्वायरीमध्ये यावी यासाठी प्रयत्न करावे आणि त्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली. आज श्री रोहित पवार इन्होंने मेरी भी मुलाकात की. उन्होंने मुझे एक पत्र दिया है जी. उनका जो पत्र है उसमें जो शंकाएं उन्होंने व्यक्त की है उस पत्र को मैं मेरा पत्र जोड़कर DGCA को भेजने वाला हूं और उनको कहने वाला हूं इन सब मुद्दों की भी जांच की जाए. दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघाताकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. विमान अपघाताचा अहवाल उद्या येणार असल्याची माहिती खुद्द केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माझाला दिली आहे. त्यामुळे अहवालामध्ये नेमकं काय समोर येईल याची सगळ्यांना उत्सुकता आहे. 28 जानेवारीला बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित पवारांसह
5 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये फ्लाईट अटेंडंट पिंकी मालीचाही मृत्यू झाला होता. पिंकीचे वडील बारामतीमध्ये डेथ सर्टिफिकेट नेण्यासाठी आले होते. यावेळी अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित करणाऱ्या रोहित पवारांना त्यांनी समर्थन दिलं आणि अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणारी एजन्सी आहे आणि त्यांची जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी AIBB, तर त्यांच्याकडनं अहवाल खरं तर आज यायला पाहिजे, पण तो उद्यापर्यंत येईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करू. अहवाल देत असताना कुठे थातूर मातूर अहवाल देण्यासाठी अहवाल जर त्यांनी दिला तर हे उचित ठरणार नाही. डिटेलमध्ये अहवाल येणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातच सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये मी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स तिथं घेणार आहे याच गोष्टींबद्दल, पण अजून डिटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी घेणार आहे. दरम्यान पिंकीच्या वडिलांनी रोहित पवारांच्या मताशी सहमत असल्याचं सांगितलंय. पहिला तर पायलट बदली झाला, विमान बदली झाला आणि गॅलेनमध्ये फ्यूल पाठीमागे ठेवलेलं गेलेलं होतं हे असं माहिती मिळाली. रोहित दादा पवार जे म्हणतात त्यांच्या मताशी मी 100% ॲज ए पालक, एक रहिवासी, एक नागरिक म्हणून मी 100% त्यांच्या मताशी सहमत आहे. महाराष्ट्र सरकारने जी पण काय यंत्रणा लावली ते याची शहानिशा, याची सत्यता बाहेर यायला पाहिजे. तर अजित पवारांच्या अपघातानंतर VSR विमान कंपनी चांगलीच वादात सापडली आहे. DGCAने VSRच्या 4 लेअरजेट विमानांना बंदी घातल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी VSR विमान न वापरण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंना गळ घातली. त्यामुळे अधिवेशनादरम्यान संजय शिरसाट आणि रोहित पवार आमने-सामने आल्यावर रोहित पवारांनी शिरसाटांच्या निर्णयाचं स्वागत केलं. VSRची विमानं अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत असं रोहित पवारांनी म्हटलं. तर एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला आलो होतो, त्यांचे तुम्ही सुद्धा त्यांना भेटतो. मला एक पत्र द्यायचं होतं की खासदारांनी सुद्धा बोलतो तुम्ही करताय. या काळामध्ये दादांसाठी जे जे कोणी मदत करतात त्यांचे आभार. तुम्ही बरोबर काम केलंच आणि VSRचं विमान न वापरणं पण योग्य निर्णय नाही. अक्षरशः भंगार झालेले विमानं वापरतात, त्यात दुसरं कोणी नेता जाणं हे योग्य नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.